पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात नवरात्र उत्सवानिमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा त्यांच्या क्षेत्रातील मौल्यवान कामगिरीबद्दल यथोचित असा सन्मान करत त्यांच्या व्याख्यानांचे आयोजन एक सप्ताहभर करण्यात आले होते। या व्याख्यानमालेचे उद्घाटन शिक्षण संस्थेचे सचिव व निवृत्त प्राचार्य नंदकुमार निकम व पहिल्या दिवशीच्या व्याख्याता व बीजमाता म्हणून ओळख असणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर के.सी. मोहिते होते। दुसरे व्याख्यान निघोज येथील कृषी कन्या श्रद्धा ढवण, तिसरे व्याख्यान आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूलच्या संस्थापिका राणीताई चोरे, चौथे व्याख्यान शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, पाचवे व्याख्यान रंजनाताई शर्मा व अशोक शर्मा यांचे मायलेकांचे साहित्य सेवा, तसेच शेवटच्या म्हणजेच 6व्या दिवशी पारधी समाजातील बंडखोर सामाजिक कार्यकर्त्या व विंचवाचे तेल या आत्मकथनाच्या लेखिका सुनीता भोसले यांची व्याख्याने झाली। हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी मंच व महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीद्वारे आयोजित करण्यात आल्याची माहिती समन्वयक डॉक्टर क्रांती पैठणकर व प्राध्यापिका पल्लवी ताठे यांनी दिली। स्त्री शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान करणारी ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आलेली होती। नारी शक्तीच्या याच विशेष सोहळ्याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच संयोजक यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर के.सी. मोहिते, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर या ठिकाणी गेले 8 वर्षापासून कार्यरत आहे। आणि या महाविद्यालयाची एक वेगळी परंपरा आहे। म्हणजे खरं तर शिस्त हा अत्यंत महत्त्वाचा भाग आपल्या महाविद्यालयामध्ये सुरुवातीपासूनच आहे। पण त्याचबरोबर शैक्षणिक संशोधनपर किंवा क्रीडाच्या बाबतीतले असतील असे अनेक उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवले जातात। विशेषतः समाजाभिमुख काही उपक्रम जे वेगवेगळ्या माध्यमातून राबवले जातात, ते राष्ट्रीय सेवा योजना असेल, NCC असेल किंवा विद्यार्थी विकास मंडळ आहे त्याच्या माध्यमातून असतात। आणि विद्यार्थिनी मंच हा एक वेगळा प्लॅटफॉर्म आम्ही महाविद्यालयामध्ये अनेक वर्षापासून सुरू केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळे उपक्रम विशेषतः मुलींसाठी विद्यार्थिनींसाठी विविध उपक्रम आम्ही आयोजित करत असतो। आणि त्याचाच एक भाग म्हणून खरं तर माझ्या कॉलेजात हा जवळजवळ 25-30 वर्षापासूनचा उपक्रम सुरू केलेला आहे। त्यावेळेस विद्यार्थिनी महाविद्यालयामध्ये येत नसायच्या आणि त्यामुळे त्यावेळी माझे प्राचार्य नंदकुमार निकम सर आणि त्यावेळेचे सगळे जे कोणी असतील त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे। गेल्या 1-2-3 वर्षापासून आमच्या असं लक्षात आलं की नवरात्राच्या निमित्ताने आपल्याला काही करता येईल का, विशेषतः मुलींसाठी आपल्याला काही चांगले व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर आणता येतील का, त्यांच्याशी संवाद त्यांना साधण्याची संधी आपल्याला देता येतील का। आणि म्हणून आम्ही थोडा प्रयत्न केला आणि गेल्या वर्षी आम्ही खरं तर जागर आरोग्याचा अशा प्रकारचा एक 9 दिवसाचं वेगळ्या महिला म्हणजे ज्यांनी आपल्या कामाचा एक समाजामध्ये एक वेगळा ठसा उमटवलेला आहे, अशा महिलांचा आपण या ठिकाणी विद्यार्थिनींबरोबर संवाद आम्ही साधायचा आम्ही तो आयोजित केलं होतं। आणि त्याचा खूप विद्यार्थिनींना चांगला फायदा झाला। विद्यार्थिनीच नाही तर सगळ्या आमच्या शिक्षकांनासुद्धा अशा प्रकारच्या या कर्तृत्वाचा निश्चितच फायदा होत असतो। आणि आमच्या असं लक्षात आलं की यावेळेस मात्र प्रत्यक्षात फक्त आरोग्यावर लक्ष केंद्रित करता आम्ही यावेळेस त्यांचा महिलांचा सन्मानही करता येईल अशा कर्तृत्वान महिलांचा। आणि त्याचबरोबर आम्ही स्त्रीमध्ये किती क्षमता असू शकतात, काय काय करू शकते, समाजामध्ये एकदा तिने ठरवलं तर कुठल्या चांगल्या पद्धतीनं काम करू शकते, या बाबतीमध्ये आम्ही थोड्या काही महिला विशेषतः आम्ही या निमित्ताने बोलवल्या होत्या, त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। राहीताई पोपेरे आहेत, राणीताई चोरे आहेत या शिरूर स्पेशल चाइल्ड स्कूलच्या प्रमुख, आणि किंवा माननीय स्मिता काळे आपल्या शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी, त्यांना रंजनीताई शर्मा आणि अशोक शर्मा हे मायलेकर आहेत। त्या प्रमाणामध्ये साहित्य संमेलन अगदी ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये त्यांनी भरवलेले आहे। माननीय सुनीता भोसले सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि या आत्मकथनाच्या लेखिका आहेत, त्यांना युवकांमध्ये जागृती कशी करता येईल, शिक्षणाचं महत्त्व कसं पटवून देता येईल। एकूणच या सर्व व्याख्यानमालेचा आमच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे खूप चांगला त्यांना या व्याख्यानमालेचा त्यांना निश्चित खूप चांगला फायदा होतो आहे असं आमच्या लक्षात येत आहे। आणि आमच्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना की तळागाळामध्ये जे काम करणाऱ्या ह्या सगळ्या महिला आहेत
त्यांचं ॲक्च्युली काम जवळून आपल्याला त्यांना ऐकायला मिळतं आहे, त्यांचे संवाद साधायला मिळतो आहे. असं होऊ शकतं की एखाद्या व्याख्यानाचा सुद्धा एखाद्याच्या आयुष्यामध्ये तो टर्निंग पॉईंट होऊ शकतो. एखादा विद्यार्थी निश्चितच याच्यातली प्रेरणा घेऊ शकतो, एखाद्या विद्यार्थ्यांनी घेऊ शकते आणि समाजामध्ये खूप चांगलं पुढच्या त्यांच्या जीवनामध्ये काम करू शकतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि तेवढंच नाही तर आम्ही असं त्याच्या पुढे जाऊन आम्ही असा प्रयत्न करतो आहे की हे जे सर्व थोर व्यक्ती आहेत ते त्यांचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे, तर त्यांच्या कामाचा आणखी लोकांपर्यंत ते काम कसं जाईल, त्याची जागृती कशी होऊ शकेल आणि त्याचबरोबर त्यांना मदतही कशी या निमित्ताने होऊ शकेल, त्या अनुषंगाने आम्ही एक वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. आम्ही असं ठरवलं आहे की आता ह्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत किंवा या परिसरामध्ये असे वेगळं काम करणाऱ्या समाजासाठी वाहून घेणारे असे जे व्यक्ती आहेत, त्यांचं काम जे आहे त्यांच्याबरोबर आपल्याला सामंजस्य करार करता येतील का, आणि त्या अनुषंगाने आम्ही काही करार करायचे ठरवले. त्यामध्ये 2-3 करार आत्तापर्यंत या मंडळींशी झालेले आहेत. त्याचा फायदा असा होणार आहे की आमच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना प्रत्यक्षात तिथं जाता येईल, प्रत्यक्षात फील्डवर जाऊन ते कसं काम करतात, त्यातले प्रत्यक्षात समाजामधले अनुभव नेमके काय आहेत ते त्यांना या निमित्ताने मिळतील. आणि दुसरा त्यांना फायदा असा होणार आहे की ज्या संस्था आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांना असा फायदा होणार आहे की त्यांच्या काम सर्वांपर्यंत जाण्यासाठी मदत होईल. आणि शिवाय त्यांना काम करताना निश्चितच काही आर्थिक मदत लागू शकते, मनुष्य पाठबळ लागू शकतं. आमच्याकडे हे दोन्ही गोष्टी आहेत, आम्ही त्या निश्चित त्याचं मदत करू शकतो. आणि म्हणून आम्ही खरं तर अशा पद्धतीने काम करायला सुरुवात केलेली आहे. मी आता शर्मा ते कामाची आवड निर्माण या निमित्ताने होईल याच्यासाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करतो आहोत. या व्याख्यानमालेचा निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना यांना खूप चांगला फायदा होईल. आम्हाला फक्त एक थोडी अपेक्षा अशी आहे की आम्ही खरं तर ही व्याख्यानमाला ओपन ठेवलेली आहे, म्हणजे सर्वांसाठी खुली ठेवलेली आहे. म्हणजे समाजामधले सुद्धा वेगवेगळे घटक या ठिकाणी यावेत, महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती असतील, त्यांनीसुद्धा या ठिकाणी यावं अशी आमची अपेक्षा आहे. तर काही या वर्षी आम्हाला जाणवलं, मागच्या वर्षी पण जाणवलं की प्राचार्य म्हणून मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. सिटी बोरो कॉलेजमध्ये नवरात्र उत्सवाचं निमित्त साधत सिटी बोरो महाविद्यालयातील विद्यार्थिनी मंच आणि महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समिती या समितीच्या वतीने आपण एक खास व्याख्यानमालेचं आयोजन या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान घेतलं होतं. दिनांक 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण विविध वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी केलेल्या स्त्रियांना, या कार्यकर्त्यांना या ठिकाणी व्याख्यानासाठी आमंत्रित केलं होतं. मुद्दामूनच या कार्यक्रमाचं आयोजन करतानाच या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे, सन्मान कर्तृत्वाचा, जागर स्त्री शक्तीचा, या अनुषंगाने आपण या व्याख्यानमालेचं नियोजन केलं.